अध्यक्ष महोदय, त्यांना सरकारकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत। MIDC मध्ये आमच्याकडे MNC कंपन्या आहेत चाकणमध्ये, मल्टीनॅशनल कंपन्या, इतकी इन्व्हेस्टमेंट चाकणमध्ये झालेली आहे अध्यक्ष महोदय। आणि ही इन्व्हेस्टमेंट होत असताना त्या दर्जाच्या सुविधा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणच्या उद्योजकांना किंवा कंपन्यांना मिळत नाहीये। आदरणीय मंत्री महोदय, माझ्या शहरामध्ये एकूण 3470 औद्योगिक वसाहत आहेत। वर्षाला जवळजवळ 320 सव्वा 300 कोटी रुपये महसूल आमच्या महापालिकेला मिळतो, सव्वा 300 कोटी रुपये। आणि त्या मानानं आपण त्यांना सुविधा काय देतो? काहीच नाही। MIDC आणि महापालिका अशा दोन ऑथॉरिटी आहेत, MIDC आणि महापालिका। आता आमची जी महापालिका झाली सगळ्यात पहिली महापालिका आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या महापालिकेमध्ये ज्याही वेळेस आपण त्या ठिकाणचं जसं ड्रेनेजच्या संदर्भात किंवा बाकीच्या व्यवस्था संदर्भात आपण बोललं जातो, अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस ही MIDC झाली त्यावेळेस जो त्या MIDCचा प्रोजेक्ट तयार झाला त्याच्यामध्ये या संदर्भामध्ये कुठलंही नियोजन केलं नव्हतं। अध्यक्ष महोदय, आता त्या MIDC मध्ये आपल्याला माहिती आहे, आपलं शहर म्हणजे एक मिनी इंडिया आहे, कॉस्मोपॉलिटन शहर आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या राज्यातली सगळ्या राज्यातली लोक तिथं उद्योगधंद्यासाठी सुद्धा येतात आणि कामासाठी सुद्धा येतात। अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, अक्षरशः रस्त्यांना खड्डे आहेत, रस्त्यावर ड्रेनेज सोडलेला आहे, वड्या नाल्यांना पूर्णपणे त्यांचे ड्रेनेजचे हे येतात। विशेष म्हणजे जे सांडपाणी ETP तिथं बसवलं पाहिजे, आजपर्यंत ETP ही झालेलं नाही। अध्यक्ष महोदय, ह्या ज्या आम्ही जे सांगतोय या सगळ्या त्या औद्योगिक क्षेत्रामध्ये असलेल्या समस्या आहेत। अध्यक्ष महोदय, काल परवा मला वाटतं परवा चाकण MIDC मध्ये सगळ्या उद्योजकांनी आणि तिथल्या स्थानिक लोकांनी मिळून एक बैठक घेतली या रस्त्यांच्या आणि तिथल्या सुविधांसंदर्भामध्ये। अध्यक्ष महोदय, त्यांना सरकारकडनं फार मोठ्या अपेक्षा आहेत। MIDC मध्ये आमच्याकडे MNC कंपन्या आहेत चाकणमध्ये, मल्टीनॅशनल कंपन्या, इतकी इन्व्हेस्टमेंट चाकणमध्ये झालेली आहे अध्यक्ष महोदय। आणि ही इन्व्हेस्टमेंट होत असताना त्या दर्जाच्या सुविधा अध्यक्ष महोदय त्या ठिकाणच्या उद्योजकांना किंवा कंपन्यांना मिळत नाहीये।